बौद्ध धम्म याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. चला व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्ध इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483. गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी. गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्याचे पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हणतात. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटले गेले. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण, प्रतिपद. दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. दुःखाचे निवारण, दुःख दूर करता येते. प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. प्राण्याची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्षुकांचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी म्हणत असे. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांचा प्रवेश होता. उपदेशांचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरतोय. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्याच्या स्वच्छंदपणाने चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन
दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवांचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणी मात्राविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानव समाजातील आजही मार्गदर्शक आहेत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखले जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्यांचा भर स्वतंत्र विचारावी होता. त्यांचे वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. अष्टांगिक मार्ग पाहूया आपण. सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक संकल्प, हिरा वगैरे तत्वांचा त्याग होय. सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि सैराचार यांपासून दूर राहणे. सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. मित्रांनो, व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.